रोने मग केले मनी होते तैसे, आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोलवायावीन. तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी, तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी, कैसे संग सरी तुम्हा आमा. आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोलवायावीन. पांडुरंगा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो सद्गुरु तो कया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे. आता सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आओ स्वामी तो कया देवा, यावरी न करावा आवे. मरणाई आधी राहिलो मरोनी, त्याच्या बसलेले मरणाई आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोलवायावीन. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 3 चरणाचा विराणीपर प्रकरणातील असून या अभंगातून तुकोबाराय मरणाच्या संबंधाने मीमांसा करतात. विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिदान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये सर्वांना ज्ञातच आहे. कैलासवासी श्रीराम बाबूराव बागल यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज हे कीर्तनाचं आयोजन विनीत श्री विमल श्रीराम बागल पत्नी सीताबाई बाबूराव बागल आई, श्री सुधाकर श्रीराम बागल मुलगा, विकास श्रीराम बागल मुलगा, सौ संगीता भाऊसाहेब थेटे मुलगी, शोककुल समस्त बागल परिवार यांच्या माध्यमातून आणि आदरणीय श्रीयुक्त प्रणामचे भगवान भाऊ जाधव भाऊंच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी, गुरुस्थानी ज्येष्ठश्रेष्ठ महाराज मंडळी, आता सर्वांना ज्ञातच आहे. सगळेच आता पंढरपूरहून इकडे आलेले आहेत. पायवारी सोहळा झालेला, आषाढीवारी सोहळा, असं वाटायला काल सगळेच पंढरपूरमध्ये होते. पण एवढी गुणीजन गायक वादक महाराष्ट्रातील मोठी मोठी ख्यातनाम गुणीजन गायक वादक मंडळी पाहून असं वाटायला आज सुद्धा पंढरपुरातच आहे मी. आज सुद्धा पंढरपुरात. अण्णा तर म्हणले थकवाच गेला ना अजून पंढरपूर. आणि खरे बरं का अजून आवाज सुद्धा बसलेला आहे. बाकीचा पाठी पण आवाजच बसला आहे. पाठ करून नाही म्हणजे पाठ करून आलो पण आवाज साथ द्याय ना आज. पण चला जशी गुरुवर्य कृपादृष्टी करतील. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी आदरणीय गुरुस्थानी श्रीहक्त पण आपल्या परिसराचं वैभव असणारे आमची रोहितदासजी आबा जगदाळे आबा उपस्थित आहेत. उपस्थित आदरणीय वैष्णव टाळकरी आपल्या परिसराचं मोठं वैभव असणारे आमचे किशोरजी महाराज शेळके गुरुजी उपस्थित आहेत. आदरणीय वैष्णव टाळकरी श्रीहक्तपरायण माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे आमचे प्रकाशजी महाराज नाईकवाडे गुरुजी उपस्थित आहेत. आदरणीय श्री हरिभक्तपरायण श्री गुरुदेव दत्त ज्ञानपीठ वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र मेंढी
आमचे राहुलजी महाराज ढिमसे गुरुजींच्या संस्थेतील बाळगोपाळ मंडळी गुरुजी सुद्धा उपस्थित आहेत, गुरुबंधू महाराज उपस्थित आहेत, उपस्थित आमच्या म्हणतो आवड महाराज ना, आमचे आवड महाराज सुद्धा उपस्थित आहेत, उपस्थित गुणीजन बाळगोपाळ मंडळी संस्थेतील महाराज मंडळी, आदरणीय श्री रक्तपरायण मृदंगाचार्य अगदी हृदय अभिन्न. आता परिचय द्यायचा काय वेगळा परिचय द्यायची गरज नाही, महाराष्ट्रातलं मोठं नाव आहे. आदरणीय गुरुस्थानीय श्री रक्तपरायण आमचे भरतजी अण्णा पठाडे अण्णा उपस्थित आहेत. आदरणीय आपल्या या परिसराचं मोठं वैभव असणारे अगदी हृदय अभिन्न आपल्या परिसराचं वैभव असणारे मृदंगाचार्य आमचे दिनेशजी महाराज मोजाड गुरुजी उपस्थित आहेत. सर्वच गुणीजन महाराज मंडळी गुरुस्थानी सर्व महाराज मंडळी सर्वांच्या चरणावरती इथूनच माथा ठेवतो. उपस्थित मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो आणि जसा आवाज साथ देईल त्याप्रमाणे अभंगाच्या दृष्टीनं प्रवास चालू करतो. विठ्ठल विठ्ठल आणि एक कौतुक करतो अण्णा सुरुवातीला माईक सिस्टीमचं. वा वा तुम्हालाही धन्यवाद देतो आणि चला अभंगाच्या दृष्टीनं प्रवास चालू करतो. मस्त काही पायावरी या वारकरी संतांच्या आज पुण्यस्मरणानिमित्त आपले कीर्तने कैलासवासी श्री श्रीराम बाबूराव बागल अण्णा म्हणायचे सगळे अण्णांचं प्रथम पुण्यस्मरण आहे आज. तद्निमित्ताने आज ज्ञानयज्ञ सोहळा आणि अन्नदान सोहळा आहे. पण मी अनेक वेळा सांगत असतो नाही हे सांगत असतो म्हणजे मी अनेक वेळा सांगत असतो शेवटी शरीर आहे, शेवटी शरीर आहे. आबा शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही, नाही म्हणून चालतच नाही. का शरीर स्वीकारले त्याला शास्त्रामध्ये आकार शब्द वापरलेला आहे. आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत नाही. विकार म्हणजे जन्म आणि मृत्यू हे दोन विकार आहेत. आकाराला जो चिटकलेला असतो त्याला विकार म्हणतात. आकाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विकार म्हणतात आणि माणसाच्या आचाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विचार म्हणतात. तुम्ही शरीर स्वीकारलं आकार स्वीकारला की जन्म मृत्यू नाही म्हणून चालतच नाही, नाही म्हणून चालतच नाही. ज्ञानोबा म्हणतात ना देयाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या धनंजया ना म्हणू नये, ना म्हणू नये. का देयाच्या गावाला आलोत ना, देयाच्या गावाला आलोत की जन्माचा आणि मरणाचा दोन्ही सोहळे साजरे करावे लागतात. का करावे लागतात? कारण गावाला देहाचे आलो नाही. तसं पाहिलं तर माणसाच्या जीवनात 3 सोहळे आहेत, मुख्य 3 आहेत. तसे अनेक पण मुख्य 3च आहेत. एक जन्माचा आहे, एक लग्नाचा आहे आणि एक मरणाचा आहे. खरं सांगा याच्यातला सगळ्यात आनंदाचा सोहळा कोणता आहे? जन्माचा सोहळा आहे, लग्नाचा आणि मरणाचा. सगळ्यात आनंदाचा सोहळा मरणाचा. हां तुम्ही हसल्याचा अर्थ मरणाचा सोहळा साधारण नाही वाटतं, आनंदाचा नाही. एक बोलू वाटत असलं जन्माचा लग्नाचा सोहळा आनंदाचा, पण तुकोबारांच्या भाषेत सांगायचं झालं ना आबा तर तुकोबारा स्पष्ट म्हणतात महाराज म्हणले सगळ्यात आनंदाचा सोहळा कोणता असेल तर मरणाचा आहे. काय माझ्या मरणाचा सोहळा झाला तुकोबारा म्हणले तो झाला सोहळा
आपुले मरण पाहिले मी डोळा तो झाला सोळा अनुपम्य. शब्दानं सुद्धा वर्णन करता येणार नाही. म्हणून माणसाच्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा सोहळा मरणाचा आहे. पण गंमती आता लग्नाचा सोहळा ज्याच्या त्याच्या मनावर अण्णा, लग्नाचा सोहळा ज्याच्या त्याच्या मनावर. जवळजवळ आता सोहळे ते राहिले तर राहणारच आहेत, असू द्या लग्नाचा सोहळा. पण याच्यातला जन्म नावाचा सोहळा साजरा केला प्रकाश गुरुजी की मरण नावाचा सोहळा साजरा करा म्हणायची गरज नाही, तो करावाच लागणार आहे. लग्नाचा सोहळा त्याच्या मनावर आहे. पण जन्म नावाचा पहिला सोहळा साजरा केला ना की मृत्यू नावाचा सोहळा साजरा करावाच लागतो. येणे ये केले येणे एकले हो जाण्याची शेवटी. एकट्यालाच यायचंय आणि एकट्याला जायचं. इथं काय सोबत येणार आहे का? येथे राहण्याची नाही कल्पकोटी. हा असं का? शरीर स्वीकारले. हा जवरी संगू प्रकृतीचा तवावरी त्यागू न घडे कर्माचा. आणि आयसेही करू म्हणते तयाचा आग्रहोची वरी. ज्ञानोबा म्हणले शरीर स्वीकारले आणि कर्म करणार नाही, देहाचं कर्म करणार नाही. शक्यच नाही, कर्म करावंच लागेल. एक जण मला ज्ञानोबा आहे मी काहीच करणार नाही. ज्ञानोबा म्हणले असं जमणार नाही, शरीर स्वीकारलं ना कर्म करावंच लागेल. तो मला मी काहीच करणार नाही. माऊली म्हणले कर्म करावं लागेल. तुम्हाला काय करणारच नाही म्हणलं तुम्हाला तर असं शांत उभा राहणार आहे. माऊली म्हणले शांत उभा राहायला हे तरी करायला असत नाही. काही न करणं हे सुद्धा का शरीर स्वीकारलंय ना. परिस्पासव्य साची मूर्ती लावणी देहाची आणि खंती करी ती कर्माची ते गावंडे. ज्ञानोबा म्हणतात शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही, म्हणून चालत नाही. ते आबा प्राण नावाचा धर्म तुम्ही स्वीकारला, प्राण शरीरातला प्राण नावाचा धर्म तुम्ही स्वीकारला की तुम्हाला क्षुधा आणि तृषा हे प्राणाचे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. प्राण स्वीकारला की क्षुधा आणि तृषा हे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. मन नावाची संकल्पना तुम्ही स्वीकारली, मन स्वीकारलं मन की तुम्हाला शोक आणि मोह हे मनाचे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. तसा देह स्वीकारला की गाच्या पोचण्याची डबी जन्म आणि मरण हे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. नाही म्हणून चालत नाही का? देह स्वीकारलाय. जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालतच नाही. बरं थांबा मला सांगा, आपण राहतो कुठं? जगामध्ये, बरोबर? जगामध्ये आलोत कुठं? जगामध्ये आलोत ना. जगामध्ये आलोत ना याचाच अर्थ आपण जन्म मृत्यूमध्ये आलो. असं कसं काय? तुम्ही पहा, ज आणि ग अशी दोन अक्षर आहेत. ज शब्दाचा अर्थ आहे जन जायते म्हणजे उत्पन्न होणे, ज शब्दाचा अर्थ. आणि ग शब्दाचा अर्थ आहे गम गच्छती म्हणजे नष्ट होणे. जग शब्दाचे हे दडलेलं आबा, जग शब्दातच काय जे उत्पन्न होतं ते नष्ट होतं.
जग शब्दातच हे दडलेलं आहे. मग जर जग शब्दातच जर हे दडलेलं असेल, जे उत्पन्न होतं ते नष्ट होतं. मग अशा जगात राहून आपण जागृती साधने मला टाळ्याची सवय नाही हो, दोन चार असते त्या तरी का हो. जागृती पुसे साध ही विरहिणी विरहिणी. दुसरी अण्णा विहरणी. विहरणी कोणाबा, जिला भगवंताचा सहवास मिळालाय आणि भगवंताच्या सहवासात राहून जी भक्तीचा अतिउच्च आनंद लुटायली ती विहरणी. नित्यहारेची समागम्य बाई, नाही देखील ते सुख भोगू देई, किंवा नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोळे, ही विहरणी. आणि तिसरी विराणी. विराणी म्हणजे अण्णा आपल्यामध्ये भगवंतामध्ये येणारे प्रतिबंध आहेत ना, जे स्वतःच्या बळानं झुड करून लावती, त्याचं नाव विराणी. म्हणून तो तुकोबरा म्हणले मग होते म्हणी केले ते. आपल्यामध्ये भगवंतामध्ये येणारे प्रतिबंध आहेत ना, स्वतःच्या बळानं झुड करून लावती, तिला विराणी म्हणतात. क्षेत्र कोणता असू द्या, अंगात वीरताच लागते. संसार असो नाही तर परमार्थ असो, ज्याच्या अंगात बळ त्यालाच किंमत. परमार्थात कोणतं बळ पाहिजे? आता परमार्थात श्रुती मातेनं दारातच पाठी लावलेली आहे, नायम आत्मा बलहीन लभ्यते. हा परमात्मा बलहीनाला प्राप्तच होत नाही. संसारात सुद्धा ज्याच्या अंगात बळ त्यालाच किंमत. तुम्ही गोगलगाय पाहिली का? गोगलगाय उगाशी 5-6 फुटाची राहते. गोगलगाय पाहिली ना? आता गोगलगाय किती गरीब प्राणी बरं, कीटकाची किती गरीब आहे महाराज. एखाद्या माणसाला जर उपमा द्यायची असली ना किशोर गुरुजी, तर लोक गोगलगायची देतात. अर्जुन महाराज गोगलगायवणीच माणूस, लयच गरीब. गोगल म्हणतात का नाही, सहजच म्हणतात ना माणसं. जे म्हणतात तेच मी बोलते. उगं कसं म्हणजे तोंडावतं म्हणतात बा, माघारी काय माहिती. विनोदाचा वाक. गोगलगायवणीच माणूस, बरोबर आहे का नाही? तर म्हणजे आता मला सांगा गुरुजी, गोगलगाय जर रस्त्यात दिसली तर लोक काय करतात? टाचानं रगडीतात. गोगलगायला किंमत देत नाही. आणि गोगलगाय एवढं दुसरं किडू आहे पा, त्याला पाठीमागून असा आकडा आहे. आमच्याकडे इंचू म्हणतात. आता तुमच्याकडे काय म्हणतात? काय म्हणतात तात्या इंचू आहे. तात्या काय म्हणतात? इंचू म्हणतात. ते तात्याने विचारलं मी नेमकं काय म्हणतात. त्या तात्याने विचारलं नेमकं काय म्हणतात. तात्या इंचू म्हणतात का काय म्हणतात हे मी त्यांना विचारलं असं. बरं अरे बरोबर आहे का नाही? आता इंचू जर रस्ते दिसला तर दिनू दादा खरं सांगा, लोक काय करतात? 5 फूट उडी मारतात. प्रकाश गुरुजी, गोगलगाय दिसली तर टाचानं रगडायची आणि इंचू दिसल्यावर 5 फूट उडी मारायची. असं का? अन्न त्याचं कारण आहे, गोगलगायच्या अंगात बळ नाही म्हणून गोगलगायला किंमत नाही, आणि विंचवाच्या अंगात बळ आहे म्हणून त्याला सगळे भीती. क्षेत्र कोणतं असू द्या, अंगात बळच लागतं. बरं ठीक आहे, संसारातलं कळालं. परमार्थात कोणतं बळ पाहिजे? आता अनेक बळ आहेत, पण अभंगाच्या दृष्टीने सांगू का महत्वाचं बळ? निश्चयाचे बळ. निश्चयाचे बळ. निश्चयाचं बळ लागतं म्हणले. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, बुद्धीचा निश्चय लागतो म्हणले, हे बळ लागतं म्हणले. है ना, मरण हाती सुटेली काय आपण कधी विचारे या निश्चय, निश्चयाचं बळ लागतं म्हणले. म्हणून आजचा जो अभंग तो विराण्याच्या बैठकीवरचा आहे. चला मला मुद्दा मांडायचा आहे. तो कोबारा म्हणले आमच्या जे मनात होतं ते आम्ही करूनच दाखिलं. मंग केले म्हणी होते तैसे, मनात होतं ते करून दाखिलं.
म्हणून तुकोबारा म्हणले तुम्ही काय बोलू नका, तुम्ही उगच आमचं नवल बघा. आता तुम्ही पहा आता तुम्ही पहा आता तुम्ही पहा आता आता तुम्ही पहा आमुचे नवल, नकावेचं बोल वायावी. आमचं नवल बघा, नवल. विराणीच्या बैठकीवरचा अभंग आहे ना. विराणीची बैठक म्हणजे वाळो जन्मच मनोत शिंदल पर्यावरण माळी नवी संबे. म्हणून तुम्ही आमचं नवल बघा. आजच्या प्रसंगानुसार चिंतन मांडायचं ठरलं. आता तुम्ही पहा आमचे नवल म्हणजे आजांचं पुण्यस्मरण आहे. कैलासवासी श्रीराम बाबूराव बागल. अण्णाने विचारला, अण्णा प्रवास. आता तुम्ही पहा आमुचे नवल, नाकावेचं बोल वाय. आमुचं नवल बघा मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालं. म्हणजे याचा अर्थ आजच्या भाषेत माहेरला निघून आलो. माहेरला निघून आलो. माहेराला. बरं ठीक आहे. माहेराला म्हणजे माहेर म्हणजे तुम्ही आम्ही राहतो हे सासरी. तुम्ही आपण राहतो का हे सासरी. ज्यांचे लग्न झाले त्यांना सासरा असतं असं काय नाही बरं. ज्यांचे नाही झाले त्यांना सासरी. असं कसं काय. शरीर सासरवाडी आहे.
शरीर हीच सासरवाडी म्हणजे याच्या सगळेच आहेत. सासरा सासू नंदा दीर जेवढ्या गणगोतात आहेत सगळे याच्यातच आहेत. 20 रुपये द्या सांगतो. अहो सगळेच आहेत त्याच्यात सगळेच आहेत. बरं ठीक आहे. सासरा कोणता आहे अण्णा ज्ञानोबर आहे म्हणले जे अहंकार तनुषी वालब पडेल अहंकारूपी सासऱ्या शरीरात. सासू मायारूपी सासू ते म्हणतो मुक्ताबाईंचा अभंग बघाय त्यांनी तो 2-3 सांगितले. त्यांनी वर्णन करत असताना म्हटले माझ्या मुळचे 3 सासरे 2 वाईट आहेत खर एक आहे गरीब बिचार मानित नाही मी त्याला ग बाई बाई जाते ग माहीर बाई जाते ग माहीर. माझ्या मुळचे 6 धीर 6 धीर मुळचे कोण कोण काय सांगो त्यांचा को विचार काम बोध मद मत्सर दंभ अहंकार गांधीचे मजला ग बाई बाई जाते ग माहीर जाते ग माहीर बाई बाई जाते ग जाते ग माहीर. 3 सासरे सांगितले 6 धीर सांगितले. नंदा मोजा आता नंदा आशा मनसा तृष्णा कल्पनेने घात केला या 4 जणीने वासना नंद मोठे चावटीने धरी गालाला ग बाई बाई जाते ग माहीर जाते ग माहीर बाई बाई जाते ग माहीर जाते ग माहीर. सासू सासू एकच आहे परम जरा जामजुमे म्हणजे जरा जामे म्हणजे माया सासू मोठी थांबडी तिला आहे लय प्रपंचाची होडी येता जाता मारी ते थापडी दरिद्री कालाच्या गालाला ग बाई बाई जाते ग माहीर जाते ग माहीर जाते ग माहीर जाते ग माहीर जाते ग माहीर. हे सासरवाडी माझ्या मुळचे 3 सासरे 3 सासरे म्हणजे सत्व रज आणि तम हे सासरे. 2 वाईट आहेत खरे रजोगुण आणि तमगुण पण एक गरीब आहे बिचारा सत्वगुण गरीब बेचारा पण मानित नाही मी त्याला ग बाई बाई. हे विकार त्रास देतात मला हे त्रास देतात. शरीर ही सासरवाडी माया ही सासू आहे. आशा मनसा तृष्णा कल्पना वा नंद आहे. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार गायच्या हे धीर आहेत. अहंकार इथपर्यंत हे धीर आहेत. हे सासरवाडीत त्रासच देतात माणसाला. मग माणसाला वाटतं कवा माहेरला निघून जाईल. हा जाच सासूचा सोसेना कोणी माहेर सासू म्हणल्या माणसाला त्रास असतोच महाराज आणि तुम्ही आम्ही राहतो हे सासरे. आबा तू कोबऱ्या एका ठिकाणी देवाला भांडले देवाला म्हणले देवा तुम्ही मला सासरोशी काच केला असं कागाचा चुरवाची
का सासरवासी मज केले भगवंता. देवा तुम्हाला सासरवासी का केला असेल? काय झालं? आपोल्या सत्ता स्वाधीनता ते नाही. इथं माझं कोणी ऐकतच नाही, ऐकतच नाही. महाराज म्हणले कोण ऐकत नाही तू कोबारा? गावातले ऐकत नाहीत, घरचे ऐकत नाहीत, कोण ऐकत नाही नेमकं? महाराज म्हणले गावातल्यांचा घरच्याचा विषयच नाही. मग ज्या इंद्रियांना मी माझं म्हणतो ती इंद्रियच माझं ऐकत नाहीत. पाय डोळा म्हणता माझी ती कैसा मोकलिलो. म्हणून करू सत्ता कवनावरी, म्हणून परदेशी नाही कोणी, अंध पांगोळ झालो. म्हणून आता माझी करी चिंता, दान देई भगवंता. हे सासरे मला माझ्या माहेरला नेऊन घाल, मला माझ्या माहेरला नेऊन घाल. बरं ठीक आहे, माहेरला जायचं म्हणजे कुठं जायचं? आता तसं पाहिलं तर दोन पद्धतीचे माहेर आहेत, दोन पद्धतीनं माहेर आहेत. ज्ञानमार्गाने एक माहेर आहे, भक्ती मार्गाने एक माहेर आहे. ज्ञानमार्गातलं माहेर कोणतं आहे? निरंजनी आम्ही पांदेले घर, ज्ञान मार्गातलं. आणि भक्ती मार्गानं माहेर माझे माहेर पंढरी है माझे माहेर साजनी. आता पंढरपूरला जायचं, पंढरपूरला जायचं. बरं ठीक आहे, पंढरपूर पाहू, माहेर पाहू आणि थांबू. आवाज चालेल चालेल. हो, पंढरपूरला जायचं. बरं ठीक आहे. आपल्या माहेरा जाईन मी आता, आपल्या आपल्या माहेरा जाईन मी आता, जाईन के माये दया पंढरपुरा, जाईन के माये दया पंढरपुरा.
आधी ते सांगतो मग माहेराचं नाव सांगतो. माहेर नामया स्वामी केशव संतांचं माहेर आणि त्याचं नाव सांगतो ना म्हणजे बरवे बरवे आता पंढरपूरला निघून आलो. ज्यांचं पुण्यस्मरण अण्णाने विचारलं अण्णा कैलासवासी श्रीराम बाबूराव बागल अण्णाने विचारलं अण्णा प्रवास ते म्हणले पंढरपूरला निघून आलो माहेरात निघून आलो. बरं ठीक आहे पण माहेरात गेल्या माणसाला आई वडील असतात सासरमध्ये काय आलं माहेरात आई वडील असतात ते म्हणले बागलवाडीचं मो नातं गोतं तुटलं म्हणले आता इथलचं नातं गोतं अण्णा आता राहिलं नाही सगळे गोत माझे पंढरीचे आता माहेरला निघून आलो. मोठा परिवार आहे मला मगाशी भगवान भाऊनी सांगितलं 4 भाऊ आहेत 5 ते धरून 5 आहेत मोठा परिवार आहे पुतणे भाऊजाई वगैरे मोठा परिवार आहे पण सगळ्यांना सोडून आता माहेरला निघून आलो. बरं ठीक आहे आई वडील ते म्हणले आता माहेरातच आहेत आई वडील पाहू फक्त आणि थांबू. बरं ठीक आहे एका जनार्दने एका जनार्दनी माहेरला आलोच म्हणजे माहेर अण्णा म्हणले माहेर आता पंढरपूर झालं म्हणे बागलवाडीचं मग नातं गोतं तुटलं म्हणले आता सगळं पंढरपुरात गणगोत विठ्ठल बाप माय पण अण्णाने तर अण्णा माहेरात गेल्या माणसाला आई वडील असतात तुम्हाला ते म्हणले इथलचे राहिले ना आता मायबाप पंढरपुरात आहेत ना म्हणजे आहेत ना पंढरपुरात कोण येत ते म्हणले जगाचा मालक माझे वडील झालेत म्हणले आणि जगाची मालकीन माझी आई झाली म्हणले पण अण्णाने विचारला अण्णा तसं सांगू नका आम्हाला त्याचे नाव सांगा म्हणजे आमच्या लक्षात येईल ते म्हणले सांगू बाप आणि आई माझी विठ्ठल पांडुरंग परमात्मा आमचे वडील झालेत म्हणले रुक्मिणी माता आमची आई झाली म्हणले पण अण्णाला विचारला अण्णा तुम्हाला बहीण नाही का आता जरी त्यांच्या सखी बहीण इथं आली असेल आता मला माहित नाही का नाही बहीण आहे इथं दोन इथं आल्या जरी आज त्या वर्ष श्राद्धाला इथं आल्या असल्या तरी त्यांचं मग नातं राहिलं नाही म्हणले कारण त्यांचं माझं नातं देहाचं होतं म्हणले गुरुजी देहाचं नातं संपलं म्हणले आता इथून पुढची भाऊबीज आणि इथून पुढचं रक्षाबंधन आता म्हणतं आले पुढच्या महिन्यात हे अण्णा म्हणले आता पंढरपुरातच आहे म्हणजे विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी जरी सखी बहीण आली असली तरी आता त्यांचं मग नातं राहिलं नाही म्हणले अण्णाले चला अण्णा मग तुम्हाला बहीण ते म्हणले आता इथं जरी नसली तर पंढरपुरात आहे ना म्हणले
मायरात आलो ना बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा करीत असे पाप बंगा करीत असे पाप बंगा करीत असे पाप चंद्रभागा आमची बहीण झाली म्हणली. चंद्रभागा बहिणी म्हणल्या म्हणजे गुरुजी ते म्हणल्या आमच्या बहिणीत एवढं सामर्थ्य म्हणले आपल्यासारख्याने स्नान करावं आणि आपले पाप धुवून जावं एवढं सामर्थ्य आमच्या बहिणीचे म्हणले. चंद्रभागा आमची बहीण झाली म्हणली. बघा वडील पांडुरंग परमात्मा, आई रुक्मिणी माता आणि बहीण चंद्रभागा. अण्णाला विचारलं अण्णा तुम्हाला भाऊ नाही का? चार भाऊ आहेत पण त्यांचं माझं नातं द्याच होतं म्हणले. त्यांचं नातं होतं तुटलं म्हणले आता बागलवाडीचं आणि भाऊ आता पंढरपुरातच आहे. कोण? निर्गुण परमात्मा सगुण रूपाला आणाव एवढं सामर्थ्य आमच्या भावाचे म्हणले. भावाचं नाव पुंडलिकराव आमचा भाऊ झाला म्हणले. वडील पांडुरंग परमात्मा, आई रुक्मिणी माता, बहीण चंद्रभागा आणि भाऊ पुंडलिकराव. माहेरला निघून आलो म्हणजे निघून आलो. देवाकडे प्रार्थना आहे. देवा अण्णांचे चिरंजीव असणारे श्री सुधाकर श्रीराम बागल आणि विकास श्रीराम बागल आणि मुलगी सौ संगीता भाऊसाहेब थेटे मुलगी सुधाकर भाऊंनी आणि विकास भाऊंनी त्या अण्णांच्या पुण्यस्मरणानिमित्त समस्त बागल परिवाराने अण्णांच्या पुण्यस्मरणानिमित्त सोहळा ठेवलाय ना तर आबा देवाकडे प्रार्थना. देवा ह्या कीर्तनाचं आणि अन्नदानाचं हे सगळं पुण्य एका जागावर जमा व्हावं आणि अण्णाला तुमच्या चरणाजवळ घ्यावं. उत्तमाची गती म्हणून देवाकडे प्रार्थना करू. अण्णाली तर अण्णा गडबड का केली ते म्हणले तुका म्हणे माझं धाडीले निरोपा एक. दुसरा अर्थ म्हणजे येते माहेरची आठवण दोन. म्हणून हा पर्व सोडून आता माहेरला निघून आलो. एका जनार्दनी कणी माहेरची
नकावेचं बोल वायावीन. तुम्ही आमचं नवल बघा, मूळच्या स्वरूपाला प्राप्त होलो. बोलू नका, व्यर्थ बोलू नका असं तुकोबारा म्हणतात. नकावेचं बोल वायावीन. आणि तुम्ही कशात भयाभीत नारी आहात. अभंगाचं शेवटचं ओ तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी, तुका म्हणे तुम्ही भयाभीत तुका
आहे